आहेत ते रमेश खरमाळे व त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे, तसेच या ठिकाणी आज आपण ज्यांना बारामती आयकॉन पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे त्या डॉक्टर परीक्षित गोप व त्यांचे कुटुंबीय, तसेच राधिका शहा, वरदा कुलकर्णी, अभिजित चौधर व त्यांचे सर्वांचेच कुटुंबीय, पुरुषोत्तम पवार त्यांचे कुटुंबीय यांचे मी मनापासून स्वागत करते। खरं तर फोरमविषयी बारामतीकरांना सांगायची मला वाटतं काही आवश्यकता नाही, कारण सगळेजण गेल्या 16 वर्षापासून फोरम काम करत आलेला आहे हे सगळ्यांच्या समोर आहे। खरं तर आजचा हा आपला कार्यक्रम अतिशय छोट्या प्रमाणात होतोय, कारण दरवर्षी आपला कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणात आणि तालुक्यातल्या सर्वच लोकांना बोलवून सगळ्यांना सहभागी करून आपण करत असायचो। आजपर्यंतचा फोरमचा झालेला वर्धापन दिन आणि आजचा हा वर्धापन दिन यामध्ये खूप मोठं अंतर आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय दादांच्या रूपानं एक अत्यंत खंबीर आधार आपल्या बारामतीकरालाच नाही तर आम्हा फोरम सदस्यांना सुद्धा कायमचा होता। या शहराच्या विकासामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सगळ्यांनीच दादांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं खारीचा वाटा उचलण्याचा आपण प्रयत्न करत असू। आमच्या अनेक कार्यक्रमांना दादांच्या मागे लागून सगळ्यांना वाटायचं की सगळ्या कार्यक्रमांना दादा जायचे, पण आमच्याही कार्यक्रमाला आवर्जून यावं म्हणून सगळी मुलं हट्ट करायची आणि एखादा तरी वर्षातला कार्यक्रम दादांनी करावा असा आमचा मानस असायचा आणि मग ते आवर्जून एखाद्या तरी कार्यक्रमाला यायचे। आणि दादांनी जी पाठीवर शाबासकीची थाप जेव्हा मिळायची तेव्हा त्या थापेबरोबरच अनेक सूचना मिळायच्या आणि त्या सूचनासुद्धा अगदी रागावून सांगितल्या तरी सगळ्या मेंबर्सना आमच्या वाटायचं की ही खरी आम्हाला शाबासकीची थाप आहे, कारण आपल्या बारामतीकरांना सवय आहे की दादांनी रागवलं म्हणजे एक चांगली गोष्ट घडली आपल्यासाठी आणि ह्या गोष्टीसाठी प्रत्येक फोरम मेंबर वाट पाहायचा। आणि ही कामं करत असताना त्यांचा उत्साह अजून द्विगुणित व्हायचा, कारण हे काम आपण दादांना दाखवणार आहोत, हे काम आत्तापेक्षा अजून सरस झालं पाहिजे यासाठी आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्न करायचो आणि दादांची थाप कौतुकाची पडायलाच पाहिजे यासाठी प्रत्येकाने कष्ट घेतलेले आहेत आणि दादा आवर्जून कौतुक करायचे। एखाद्या रस्त्यावरनं जाताना एखादी झाडाची फांदी खराब झाली किंवा झाडं जळून गेली तरी अधिकाऱ्याने सांगायचे की तुम्ही काय करता, तुमचं लक्ष कसं नाही, आणि आमची दखल दादा घेत आहेत हाच आम्हाला खूप सन्मान वाटायचा, कारण त्यांना माहिती होतं की या गोष्टीमध्ये आमचा सहभाग आहे, आम्ही ह्या गोष्टी खारीचा वाटा म्हणून का असे ना करत आलेलो आहे। त्यामुळे आमच्या या इतक्या वर्षाच्या फोरमच्या जडणघडणीमध्ये आदरणीय दादांचा वाटा खूप मोठा आहे। आपल्या बारामतीकरांच्या प्रत्येकाच्या आयुष्यातच त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे कुठलीही गोष्ट बोलताना त्यांची आठवण आल्याशिवाय होतच नाही। त्यांचं आपुलकीचं नातं आज फोरमच्या वर्धापन दिनानिमित्त काढत असताना त्यांना मनापासून आदरांजली वाहते
वंदन करते. आजच्या दिवशी त्यांची कमतरता सगळ्यांनाच प्रकर्षानं जाणवते. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया हे नाव तसं बघायला गेलं तर बारामतीच्या घराघरामध्ये पोचलेलं आहे. शिक्षण, विज्ञान, जलसंधारण, संवर्धन, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये या सेवाभावी संस्थेनं गेली 16 वर्ष सक्रिय काम केलेलं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपल्या सगळ्यांचाही सहभाग यामध्ये राहिलेला आहे. सुमारे 16 वर्षापूर्वीच म्हणजेच आजच्याच दिवशी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत या संस्थेचं छोटंसं रोपटं मी लावलं. या काळात संस्थेने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मला खरोखरच अभिमान आहे की बारामतीच्या वाटचालीमध्ये, विकासाच्या वाटचालीमध्ये आमचाही थोडासा खारीचा वाटा आहे. याबरोबरच आपल्याला माहिती आहे की बारामती हे कमी पावसाचं क्षेत्र असल्यामुळे जेव्हा फोरमची सुरुवात झाली तेव्हा मी पहिलं काम जलसंधारणाचं घेतलं. जलसंधारणाची चळवळ बारामती तालुक्यात व्हायला पाहिजे म्हणून मी ते रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं सुरुवात केली. आणि प्रकल्प मेघदूतच्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं. त्यानंतर ओढा खोलीकरण, सरळीकरण ची कामे आपल्याला माहिती आहे की राज्यभर विविध संस्थांनी याच्यामध्ये भाग घेतला. आणि जलयुक्त शिवार ही योजना त्याच्यानंतर अस्तित्वात आली. मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की या प्रारूपचं एक मोठ्या एका योजनेमध्ये रूपांतर झालं जेणेकरून ती संबंध महाराष्ट्रभर या जलसंधारणाच्या कामावर काम करण्यासाठी प्रवृत्त प्रत्येक गटाला, शेतकऱ्याला, गावाला करण्यात आलं. बारामती तालुक्यातील त्यामुळे 28हून अधिक गावांमध्ये आम्ही फोरमने या सगळ्या जलसंधारणावर काम केलं. आणि जवळपास 50 कोटी लिटर अतिरिक्त पाण्याचा साठा दरवर्षी या पाणसाठ्यामध्ये साठतो. आणि अनेक गावांना त्यामुळे टंचाईची समस्या त्यांच्या कमी झाल्या आणि विहिरींना पाणी वाढलं, गावांना त्याचा थेट उपयोग झाला. आणि या गोष्टीमुळे नक्कीच जो ग्रामीण भाग पाण्याच्या उन्हाळ्यात आला की टँकर चालायचे, त्यामुळे त्यांची विवंचना संपली आणि प्रत्येकजण आत्मनिर्भर झालं. आणि यासारखं समाधान आम्हाला खरोखरच दुसरीकडे मिळालं नाही, कारण पाण्याची टंचाई ही सगळ्यात मोठी टंचाई असते. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की मोतीबिंदूचं प्रमाण खूप प्रमाणात आहे. जेव्हा आम्ही सर्वे केला तेव्हा दर 10 लोकांच्या नंतर एका माणसाला डोळ्याच्या काहीतरी पडद्याचं मोतीबिंदूचं प्रॉब्लेम असायचा. आणि मग मी डॉक्टर लहाने यांच्या साह्यानं जवळजवळ 6000 लोकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या. आणि सांगायला एक अभिमान वाटतो की यामधली एकही शस्त्रक्रिया फेल गेली नाही, सगळ्यांना नवदृष्टी मिळाली. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवप्रकाश देण्याचं काम जेव्हा आपण करतो तेव्हा नक्कीच समाधान लाभतं. त्याचबरोबर आम्ही महिलांच्या कर्करोगांच्या प्रती जागरूकता निर्माण व्हावी, वेळीच निदान झालं तर त्या महिलांचे प्राण वाचू शकतात या उद्देशानं कर्करोगाबाबत अनेक व्याख्यानं व तपासणी शिबिरांचं आयोजन केलं. आणि त्यानंतर अनेक महिलांना याचा नक्कीच फायदा झाला. लवकर रोगनिदान झाल्यामुळं अनेक महिलांचा जीव वाचू शकला, याचा नक्कीच आम्हाला समाधान आहे. आपल्याला माहिती आहे की खारमारे दापंत्यासारखे अनेक लोक
पर्यावरणावर काम करत असतात, पण त्यासंबंधी आपण जर प्रशिक्षण दिलं, लेक्चर्स दिले तर नक्कीच समाजामध्ये पर्यावरण जागृती होण्यामध्ये मदत होईल. या दृष्टीने आम्ही प्रतिबिंब व्याख्यानमालेच्या अंतर्गत वेगवेगळ्या नामवंतांना बारामतीमध्ये बोलवून त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना लोकांना व्याख्यान देण्यासाठी आम्ही बोलवत होतो, जेणेकरून इथल्या जनतेला प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान झालं पाहिजे आणि त्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेतली तर नक्कीच कल्याण होण्यासारखं असतं. म्हणून आम्ही ही व्याख्यानमाला चालू ठेवली आणि अनेक दिग्गज या बारामतीत येऊन त्यांनी आपल्या व्यासपीठावरून अत्यंत चांगले विचार मांडले. दर महिन्याला एका मान्यवराला आम्ही बारामतीत बोलवतो आणि वेगवेगळे विषय असतात, त्या विषयांवरती ते आपले विचार लोकांसमोर मांडतात. त्यामुळे नक्कीच जनजागृती होण्यामध्ये मदत होते. विज्ञान जत्रा व विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.